हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली छान असा गॅलरीतला व्ह्यू बघत, तेही चहाकारीचा आनंद घेत. तो हा व्ह्यू बघतच मी चहाकारीचा आनंद घेतला. तर आज मला शाळेला सुट्टी होती, पण माझं एक काम काही पिच्छे सोडतच नव्हतं. तर हा होता एक माझा प्रोजेक्ट, आणि त्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सक्सेसफुल झाल्यावर ते सांगेलच. पण तोपर्यंत तुम्ही आता पसारा बघून घ्या, कसा डेंजर पसारा झाला आहे. आणि मग त्यानंतर मग आई आंघोळ करून आली, आणि आईने छानपैकी असे केस धुतलेले होते, आणि आंघोळ करताच आईने लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. तर इकडे बॅटर होतं आहे, आणि मग त्यानंतर इथे तुम्हाला काहीतरी दिसत असेल तर ते होतं पनीर. सो या पनीरपासून आपण बनवणार होतो रसमलाई. तर आईने त्यासाठी रसमलाईचं पनीर बनवून घेतलं, आणि त्यानंतर त्याच्या टिक्कीज बनवल्या, आणि त्या साखरेच्या उकळत्या पाण्यात टाकल्या. त्यानंतर एका साईडला आईनं रस बनवून घेतला रसमलाईचा, आणि त्यानंतर टिक्कीज उकळल्यानंतर त्या काढून घेतल्या. ती काढत होती आणि मी तिचे शूट घेत होते. तर आम्ही सहजच ट्राय केलं तर हे, पण तुम्ही सांगा आता कसं झालं, कारण नेक्स्ट टाईम आम्हाला परफेक्ट बनवायचे होते, यावेळेस असंच सहज बनवलेलं. त्यानंतर आईने या टिक्कीजवर हे रस टाकला, आणि 2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. आणि इकडे बघतं तर काय, इकडे मस्तपैकी असा इडलीचा मेनू. तर तुम्ही बघू शकता ती आमचं मिनी इडली, ते सॉरी म्हणजे 3 in 1 होतं, ते छान झालं. आणि सांबार पण बघा ते. आणि हे सगळं मी क्लासला जायचं होतं, माझी क्लासची तयारी केली, आणि त्याच्या आधी म्हटलं तर पटकन खाऊन घ्या. तर दादाने रसमलाई थोडीशी चाकताच बघा त्याच्या चेहऱ्यावर काय आनंद आला, तो आईला सांगत होता खूप भारी झाली म्हणून. आणि मग माझी आज क्लासला टेस्ट होती, म्हणून मला पटकन खाऊन जायचं होतं. तर मी इडलीचा मस्त आनंद घेतला, आणि इतकी भारी झाली ती काय सांगू. आणि मग मी क्लासवरून आले तर बघते तर काय, आईने बाजार आणलेला, आणि आईने छान अशी आज इतके फळ आणलेले बघा तुम्हीच. आणि मग त्यानंतर माझ्या जो दातांची ट्रीटमेंट होती, तर मी तुम्हाला सांगेलच नंतर काय ते माझे. तर मग त्यामुळं मला ना ही रसमलाई वगैरे काही खाता येणार नव्हतं. आणि इडलीच पात्र मी लावलेला, आणि त्यानंतर ही इडली मी छान अशी बनवून घेतलेली, माझ्यासाठीची चाट इडली. दातांमुळे रसमलाई न खाता मी माझ्या दिवसाचा असा शेवट केला. सो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग.